श्री स्वामी समर्थ. कलशातील नारळ सुकणे किंवा काळा पडणे किंवा कोंब येणे हे स्वामींचे संकेत आहे. दुर्लक्ष करू नका. व्हिडिओ पूर्ण बघा. घरात सगळं काही सुरळीत चालू असतं. अचानक एका दिवशी देवघराची स्वच्छता करताना किंवा कळसाची पूजा करताना तुमची नजर त्या नारळावर पडते, त्या कलशावर पडते. नारळ अचानक सुकलेला दिसतो किंवा कधी-कधी त्यावर चक्क असे काळे डाग पडलेले असतात. आणि काही भाग्यवंतांच्या घरात तर त्या नारळाला एक छोटासा नाजूक हिरवा असा कोंब फुटलेला आपल्याला दिसतो. हे पाहिल्यावर मनात पहिली भावना काय येते? आनंद होतो की मनात कुठेतरी एक अनामिक भीती डोकावते? काही अघटित तर घडणार नाही ना? देव कोपला तर नाही ना? की हा स्वामींचा आपल्या पाठीवर असलेला आशीर्वादांचा हात आहे? त्यामुळे आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील अशा अनेक प्रश्नांची उत्तरं अगदी स्पष्टपणे देणार आहे. कारण देवघरातील तो नारळ केवळ एक फळ नाही, तर ते तुमच्या घरातील ऊर्जेचं एक जिवंत माध्यम आहे. पुढच्या काही मिनिटात आपण जे जाणून घेणार आहोत ते ऐकून कदाचित तुमच्या डोळ्यात पाणी येईल, पण मनातील सगळी भीती कायमची निघून जाईल. आपण स्त्रिया घर कसे सांभाळतो ना, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येकाची आवड, निवड, मुलांचा अभ्यास, पतीची काळजी, घरातल्या मोठ्या माणसांची औषध-पाणी या सगळ्या धावपळीत आपण स्वतःला विसरून जातो. पण या संपूर्ण जगात आपलं हक्काचं आणि शांततेचं ठिकाण कोणतं असतं? ते म्हणजे आपलं छोटंसं असं देवघर. तिथे समईची ती मंद ज्योत तेवत असते, अगरबत्तीचा सुवास दरवळत असतो आणि समोर शांत हसणारे आपले स्वामी, आपले कुलदैवत असतात. तिथे 2 मिनिटे डोळे मिटून बसलो की दिवसभराचा सगळा थकवा कुठल्या कुठे पळून जातो हे कळत सुद्धा नाही. पण जेव्हा त्याच देवघरात कळसावर नारळ आपल्याला अचानक बदलू लागतो, तेव्हा घरातल्या गृहिणीच्या मनात अगदी घालमेल सुरू होते. माझ्याकडून पूजेत काही चुकी तर झाली नाही ना? माझ्या कुटुंबावर कुठलं संकट तर येणार नाही ना? तेव्हा काही वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. पुण्यात राहणाऱ्या एका ताईची, अगदी तुमच्या माझ्यासारख्याच मध्यमवर्गीय त्या गृहिणी आहेत. पतीची नोकरी आणि मुलांच्या शिक्षणासाठी दिवसरात्र कष्ट करणाऱ्या, एक दिवस त्यांनी पाहिलं की त्यांच्या देवघरातील कलशावरच्या नारळावर चक्क कोंब फुटला होता. सुरुवातीला त्या खूप घाबरल्या, पण शेजारी ओळखीच्यांनी त्यांना अनेक प्रकारच्या गोष्टी त्यांना सांगू लागल्या. त्याने त्याची भीती आणखीन वाढली. कुणी म्हणले हे अशुभ आहे, तर कुणी म्हणलं लगेच काढून टाक, तर कुणी म्हटलं काहीतरी तुझ्यावर संकट येणार आहे. मग त्याच्या आयुष्यात काय घडलं? त्या नारळाचा खरा अर्थ काय होता? त्या ताईंच्या अनुभवातून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. तो अनुभव पुढे मी सांगणारच आहे. त्याआधी आपण समजून घेतलं पाहिजे की अध्यात्म आणि विज्ञान या दोन्हीही नारळाच्या बदलाकडे कसे बघतात. कलशातील नारळ सुकणे फक्त पाणी अडणे की काहीतरी खोल संकेत आहे. अनेक घरात आपण पाहतो की कलशावर ठेवलेला नारळ काही दिवसांनी हलका होतो. त्यातील पाणी पूर्णपणे सुकलेलं असतं. आपण जेव्हा तो हलवून पाहतो तेव्हा आतली खोबऱ्याची वाटी हलते. शास्त्र काय सांगत आहे की जुनी जाणती लोक काय म्हणतात? अध्यात्मात असं मानलं जातं की नारळ हा अत्यंत संवेदनशील असतो. तो आजूबाजूची ऊर्जा लगेच खेचून घेतो. जर तुमच्या घरात नकारात्मक दिसत असेल, कटकटी होत असतील किंवा कुणाचं आजारपण रेंगाळत असेल, तर तो नारळ ती वाईट ऊर्जा स्वतःमध्ये सामावून घेतो आणि सुकतो. अनेक भक्तांचा असा अनुभव आहे की जेव्हा घरातलं एखादं मोठं संकट टळतं, तेव्हा कळसावरचा नारळ अचानक सुकलेला आढळतो. म्हणजेच त्याने ते संकट स्वतःवर झेललेलं असतं. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर हवेतील आर्द्रता आणि उष्णतेमुळे नारळातील पाणी हळूहळू सुकतं. पण या दोन्ही गोष्टींमध्ये एक सुंदर मेळ आहे. तसेच आपले देव, आपले स्वामी त्या नारळाच्या माध्यमातून आपल्या घरातील वाईट शक्ती किंवा ताणतणाव स्वतःकडे ओढून घेतात. त्यामुळे नारळ सुकल्यास अजिबात घाबरू नका. तो एक प्रकारचा तुमच्या घरातील शांततेचा रक्षक बनलेला असतो. तुमच्या घरात कधी असं असं नारळ सुकलेला तुम्ही पाहिला आहे का? आठवून बघा. त्यावेळी घरात काही तणावाचं वातावरण होतं. आणि खाली जर कमेंटमध्ये नक्कीच सांगा की तुम्हाला
नारळ काळा पडणे किंवा कुजणे, मनातील भीती आणि त्यामागचं सत्य जो ऐकून अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा येतो, तो म्हणजे नारळ बाहेरून काळा पडला किंवा नारळ आतून खराब झाला, सडला, कुजला. जेव्हा तो नारळ बदलण्यासाठी आपण काढतो आणि फोडतो, तेव्हा तो आतून काळा पडलेला असतो, दुर्गंध वास येतो. अशा वेळी मन लगेच विचलित होतं. देवा रे, माझ्या घरात काही करणी-बाधा तर नाही, कुणाची वाईट नजर तर लागली नाही ना? तर पण अशा वेळी काय होतं, इथेच आपल्याला आपल्या विवेकाची गरज असते. जुन्या ग्रंथामध्ये आणि स्वामींच्या शिकवणीत एक गोष्ट स्पष्ट सांगितलेली आहे. देव कधीही कोणावर कोपत नाही. निसर्गात प्रत्येक गोष्टीला एक प्रक्रिया असते. नारळाला कुठेही छोटासा तडा गेला किंवा कळसात पाणी ठेवताना ते नारळाच्या तळाला लागून राहिलं, तर त्यात बुरशी तयार होत असते. यामुळे नारळ हा काळा पडतो किंवा तो नारळ कुजतो. पण आध्यात्मिक दृष्टीने याकडे कसं बघायचं आहे? अनेक जाणकार सांगतात, की नारळ जेव्हा स्वतः काळा पडतो किंवा खराब होतो, तेव्हा तो घरातील अत्यंत वाईट किंवा घातक लहरी स्वतःमध्ये शोषून घेतो, नष्ट करतो. तो खराब झाला याचा अर्थ त्याने तुमच्या कुटुंबावरील येणारी इडापिडा स्वतःमध्ये सामावून घेतली आहे. त्यामुळे देवाचा कोप मानण्याऐवजी स्वामींनी माझं संकट स्वतःवर घेतलं हा कृतज्ञतेचा भाव मनात ठेवा. तो खराब झालेला नारळ वाहत्या पाण्यात विसर्जित करा किंवा झाडाच्या मुळाशी टाका आणि नवीन कलशाची स्थापना करा. देवघरातील नारळाला कोंब फुटणे हा निसर्गाचा चमत्कार की स्वामींचा साक्षात संकेत आहे. आता आपण त्या अद्भुत गोष्टीकडे वळणार आहोत, जी पाहण्यासाठी हजारो भक्त आतुरलेले असतात. देवघरातील कलशामधून किंवा नारळातून एक सुंदर छोटासा हिरवा कोंब बाहेर येणे. कल्पना करा, तुम्ही सकाळी पूजा करायला बसला आहात किंवा दिवा लावलाय आणि अचानक तुम्हाला त्या नारळाच्या शेंडीतून एक इवलसं हिरवं पान डोकावताना दिसतंय. ते दृश्य पाहून अंगावरती शहारा आल्याशिवाय राहणार नाही. हे कशाचं प्रतीक आहे? अनेक भक्तांच्या आयुष्यात जेव्हा अत्यंत कठीण काळ सुरू होतो, जेव्हा त्यांना वाटतं की आता सगळे रस्ते बंद झाले आहेत, नेमक्या त्याच काळात त्यांच्या देवघरातील नारळाला कोंब फुटतो. अध्यात्मात याला अत्यंत शुभ शुभमंगलकारी संकेत असं मानलं जातं. कोंब फुटणे म्हणजे नवीन जीवनाची सुरुवात. जर तुमच्या घरात बऱ्याच काळापासून काही अडकलेली कामे असतील, कुणाचं लग्न ठरत नसेल किंवा आर्थिक चणचण असेल, तर हा कोंब दर्शवतो की आता तुमच्या आयुष्यातील सुवर्णकाळ सुरू होणार आहे. स्वामी तुम्हाला संकेत देत आहेत की घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुमच्या श्रद्धेला आता फळ येण्याची वेळ सुरू झाली आहे. निसर्गाच्या नियमानुसार नारळात पाणी आणि उष्णता एकत्र आली की त्याला कोंब फुटतो. पण तो कोंब नेमका तुमच्याच देवघरात योग्य वेळी का फुटतो, यालाच आपण दैवी योग असं मानतो. हा निसर्गाचा चमत्कार आहे, पण त्याचसोबत तो स्वामींचा आशीर्वादांचा जिवंत पुरावा आहे. आता तुम्हाला सांगितलेल्यापैकी एक गोष्ट, हा अनुभव तुमच्या डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहणार नाही आणि जगण्याची एक नवीन उमेद देईल. त्या ताईंची अधिक आर्थिक चणचण होती. त्यांच्या पतीचा व्यवसाय पूर्णपणे बुडाला होता. डोक्यावर कर्जाचा डोंगर होता. दररोज घरी येणारे कर्जदार, मुलांच्या शाळेची फी थकलेली होती. सगळ्यामुळे त्या ताई अत्यंत खचून गेल्या होत्या. रोज रात्री घरातल्या घरात सगळ्यांची नजर चुकवून त्या देवघरासमोर बसायच्या आणि ढसाढसा रडायच्या, स्वामी माझी काय चूक झाली? माझ्या कुटुंबाची ही अवस्था का? अशातच गुढीपाडव्याला त्यांनी या कलशाची स्थापना केली आणि त्यावर एक नारळ ठेवला. साधारण 1.5-2 महिन्यानंतर जेव्हा त्यांचं दुःख अनावर झालं होतं, एका सकाळी त्यांनी पाहिलं की त्या नारळाला एक सुंदर कोंब फुटला होता. त्यांनी तो कोंब पाहिला आणि त्या रडू लागल्या. पण हे रडू दुःखाचं नव्हतं, तर जणू स्वामींनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवून सांगितलं होतं, की "बाळा, तू रडू नकोस. नवीन पालवी फुटते तुझ्या आयुष्याला." तेव्हा आश्चर्य म्हणजे त्यानंतरच 2 महिन्यांनी त्यांच्या पतीला एका मोठ्या प्रोजेक्टचं काम मिळालं. अडकलेले पैसे हळू-हळू हे परत येऊ लागले. कर्जाचा एक हप्ता फिटू लागला. आज आज त्या ताईंचं कुटुंब अत्यंत सुखी आहे. त्या नेहमी सांगतात, "तो कोंब म्हणजे दुसरं-तिसरं काही नसून स्वामींनी मला दिलेला अनुभवाचं एक वचन होतं."
श्रद्धा अशी असावी लागते, जेव्हा आपण पूर्णपणे देवावर सोपवतो, तेव्हा देव अशा छोट्या-छोट्या संकेतातून आपल्याला धीर देत असतात. अनेकदा आपण नारळ सुकणे किंवा कोंब येणे यावर लक्ष देतो, पण एक गोष्ट आहे की ज्याकडे 90% लोकं दुर्लक्ष करतात, ती म्हणजे नारळातून पाणी गळणे. आणि हे कधी-कधी कलशातून ठेवलेल्या नारळाच्या खालच्या भागातून पाणी पाझरू लागतं आणि ते कलशातील तांब्यामध्ये किंवा थेट देवघरात पडतं. लोक विचार करतात, हा तर सामान्य पाझर आहे, पण यामागे खूप मोठा आध्यात्मिक अर्थ लपलेला असतो. असं मानलं जातं की तुमच्या घरातील कुलदेवी किंवा तुमचे स्वामी तुमच्या घरातील कुलधर्मावर, तुमच्या भक्तीवर अत्यंत प्रसन्न असतात. तेव्हा त्यांच्या कृपेचा वर्षाव या स्वरूपात होतो. तुमच्या घरावरील जुने पितृदोष किंवा वास्तुदोष शांत होत असल्याचे हे लक्षण आहे. जर तुमच्या घरात असे कधी घडले असेल, तर समजा की तुमच्या घरातील नकारात्मकता वाहून जात आहे आणि घरात सुख समृद्धीचा आणि आनंदाचा प्रवेश होत आहे. नारळ फुटणे, वाईट की चांगलं, काही वेळा काय होतं, रात्रीच्या शांततेत देवघरातून अचानक टपकन असा आवाज येतो. सकाळी उठून पाहिलं तर कलशावरच्या नारळाला मोठी भेग गेलेली असते. तो स्वतःहून तडकलेला असतो. हे पाहून महिला वर्ग खूप अस्वस्थ होतात. जुन्या काळात लोक याला अपशकुन मानायचे, पण आज मी तुम्हाला यामागचं खरं सत्य सांगणार आहे. नारळ स्वतःहून तडकणे म्हणजे तुमच्या घरावर येणारं एखादं फार मोठं संकट, अपघात किंवा आजारपण टळलं आहे. नारळाने ते संकट स्वतःवर घेतलं आहे. स्वतःचे 2 तुकडे करून ते स्वतःवर ओढून घेतलं आहे. त्यामुळे अशा वेळी घाबरून जाण्याऐवजी स्वामींचे आभार माना. स्वामी, तुम्ही माझ्या कुटुंबाचं रक्षण केलं. तुमचे कोटी-कोटी धन्यवाद. हा भाव मनात ठेवा. तो नारळ आदराने विसर्जित करा. मनात कोणत्याही नकारात्मक विचार आणू नका. नारळाच्या शेंडीची दिशा, ऊर्जेचा प्रवाह. आपण जेव्हा कलशावर नारळ ठेवतो, तेव्हा त्याची शेंडी कुठे असावी? पूर्व, पश्चिम की वरच्या दिशेला? अनेकदा गडबडीत होते. पण आपण नारळ कसाही ठेवून देतो. पण लक्षात ठेवा, नारळाची शेंडी ही नेहमी वरच्या दिशेला किंवा पूर्व दिशेला असावी. ती कधीही खाली किंवा पश्चिम दिशेला असू नये. वरच्या दिशेला असणारी शेंडी ही ब्रह्मांडातील सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात खेचून घेण्याचं अँटेनासारखं काम करते. जर ही दिशा योग्य असेल, तर घरात राहणाऱ्या लोकांचे विचार सात्विक राहतात, मुलांचं अभ्यासात लक्ष लागतं आणि घरातील चिडचिड कमी होते. पण समजा तुमच्या देवघरातील नारळाला कोंब फुटलाय आणि तुम्ही खूप आनंदी आहात, पण तो कोंब आल्यावर पुढे काय करायचं? तो नारळ घरात ठेवायचा की नाही, तसाच ठेवायचा की देवघरातील नारळाला कोंब आल्यावर तो नारळ तसाच ठेवायचा की फेकून द्यायचा? इथेच अनेक लोक खूप चुका करतात. पण एका छोट्याशा चुकीमुळे आलेला हा शुभ संकेत आणि शुभ आशीर्वाद उलट फिरू शकतो. हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. पुढील 2 मिनिटात सांगणार आहे, पण त्याआधी मला मनापासून एक सांगा. तुम्ही जेव्हा अडचणीत असता, जेव्हा रात्री झोप येत नाही, तेव्हा डोळे मिटून कुणाचं नाव घेता? तुमच्या मुखातून श्री स्वामी समर्थ हा मंत्र नकळत बाहेर पडतो ना. मग अशा दयाळू स्वामीवर शंका कशी घ्यायची? चला तर मग जाणून घेऊया की जर देवघरातील नारळाला कोंब फुटला तर नक्की काय करायचं आहे आणि त्या कोंब फुटलेल्या नारळाचे काय करावे? जर तुमच्या देवघरातील नारळाला कोंब फुटला असेल, तर खालील गोष्टी अत्यंत काळजीपूर्वक करा. अत्यंत काळजीपूर्वक ह्या गोष्टी करायच्या आहे. कधीही तो नारळ फोडू नका. कोंब फुटलेला नारळ हा जिवंत मानला जातो. त्यात नवीन जीवसृष्टी तयार होत असते. त्यामुळे तो नारळ कधीही फोडून खाऊ नका किंवा देवघरात तसाच सडू देऊ नका. कुंडीत किंवा बागेत लावा. तो नारळ अत्यंत आदराने कलशातून बाहेर काढा. तुमच्या घराच्या अंगणात किंवा एखाद्या स्वच्छ कुंडीत चांगली माती टाकून तो नारळ तिथे लावायचा आहे. त्याला रोज थोडं-थोडं पाणी टाकायचं आहे. जसा-जसा तो वृक्ष मोठा होईल, तशी-तशी तुमच्या घराची ही प्रगती होत जाते. निसर्गाला अर्पण करा. जर तुमच्याकडे जागा नसेल, तर तो नारळ एखाद्या बागेत, मंदिराजवळ किंवा झाडाखाली किंवा जिथे माती आहे तिथे व्यवस्थित लावून
द्या, जेणेकरून त्यातून एक मोठा नारळाचा वृक्ष तयार होईल. हे अत्यंत पुण्यदायी काम आहे. आणि मग या सगळ्या प्रवासातून आपल्याला एकच शिकायला मिळतं, निसर्ग आणि देव आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून नेहमीच संकेत देत असतात. कधी सुकलेल्या पानातून, कधी वाहत्या पाण्यातून, तर कधी देवघरातील नारळाच्या कोंबातून. पण सगळ्यातून मोठा संकेत कोणता आहे माहिती आहे का? तुमच्या मनात असलेली श्रद्धा. जर तुमची श्रद्धा पक्की असेल, तर कठीण प्रसंगातही सुकलेला नारळही तुम्हाला धीर देईल. आणि जर मनात शंका असेल, तर समोर प्रत्यक्ष देव उभा राहिला तरी पण मन शांत होणार नाही. त्यामुळे आजपासून एक नियम बनवा. देवघरात दिवा लावताना, कलशाकडे पाहताना मनात फक्त सकारात्मक विचार ठेवा. माझ्या घरात जे काही घडतंय ते माझ्या चांगल्यासाठीच घडतंय. माझे स्वामी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. हा विचार तुम्हाला आयुष्यातील प्रत्येक संकटाशी लढण्याची ताकद देईल. तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.